पत्रकारितेचा सन्मान. ज्येष्ठ पत्रकार राजेश गायकवाड यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरमध्ये नुकताच सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील एका धगधगत्या पर्वाचा गौरव करण्यात आला. सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय समाजभूषण सन्मान 2026 यंदा संगमनेरचे ज्येष्ठ पत्रकार राजेश रामचंद्र गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. सविस्तर बातमीसाठी पाहूया हा विशेष रिपोर्ट. अहिल्यानगरमधील सावेडी रोडवरील माऊली संकुल सभागृह निमित्त होते सरपंच सेवा संघ आयोजित भव्य गौरव सोहळ्याचे. समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि लेखणीच्या माध्यमातून परिवर्तनाची नांदी घडवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा सरपंच सेवा संघाने यंदाही मोठ्या उत्साहात जपली. रविवार 5 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात संगमनेर, पानोडी येथील ज्येष्ठ पत्रकार राजेश रामचंद्र गायकवाड यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणारे राजेश गायकवाड यांनी दैनिक पुढारीच्या माध्यमातून जनसामान्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. ग्रामीण विकास, तळागाळातील समस्या आणि अन्यायावर त्यांनी आपल्या लेखणीने नेहमीच प्रहार केला आहे. त्यांच्या याच निर्भीड पत्रकारितेची दखल घेत संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान प्रदान करण्यात आला. नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील सरपंच शरद आरगडे यांच्या हस्ते गायकवाड यांना मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी जमली होती. यावेळी व्यासपीठावर यादवराव पावसे पाटील, सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार, स्वप्नील पाटील, जयदीप तोंडे, प्राध्यापक बाळासाहेब वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राजेश गायकवाड म्हणाले की, पत्रकारिता ही माझ्यासाठी केवळ साधन नसून समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. हा पुरस्कार माझ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. कामं करतो, मोठाले इमारती बांधतो, रस्ते करतो, परंतु गाव सुंदर दिसणं आणि सुंदर विचारांचं असणं यामध्ये खूप फरक आहे. आणि आम्ही गाव सुंदर दिसण्याबरोबर गाव सुंदर विचाराचं कसं करता येईल याच्यावर भर दिला. त्याच्यासाठी विविध योजना राबवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आपण सगळ्याला माहिती आहे की मी स्वतः माझा जिवंतपणी 10वा घातला. त्याचं कारण असं होतं की आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं की अशोक खरात सारखे बंधू ज्यावेळेस पकडले गेले आणि मग आपल्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे वाचाल तर वाचाल, परंतु त्यावेळेस लक्षात आलं काय वाचाल याला पण महत्व आहे. कारण त्याच्याकडे जेवढ्या काही महिला गेल्या होत्या त्याच्यामध्ये एकही अडाणी अशिक्षित दिसलेली नाही, सगळ्या सुशिक्षित शिकलेल्या होत्या. आणि जर त्यांनी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज किंवा दाभोळकर पानसरे वाचले असते तर त्यांच्यावर मूत्र पिण्याची वेळ आली नसती. म्हणून ह्या अंधश्रद्धा छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या अंधश्रद्धा वाढतात. मग याला काहीतरी कृती कार्यक्रम दिला पाहिजे हा उद्देश डोक्यात ठेवून मी स्वतःचा दावा घालण्याचा निर्णय घेतला. 10व्याच्याच प्रसंगी आपण बघतो की हजारो लोक जमतो आणि त्या कावळ्याची वाट बघत बसतो, पण कावळ्याला माहिती नसतं माणूस मेलाय का जिवंत आहे. तो फक्त त्याचं अन्न खायला त्या ठिकाणी आलेला असतो. म्हणून संत कबीर म्हणतात, जिंदा बाप कोई ना पुजवाए, मरे बात पुजवाया, मुट्ठी भर चावल लेके कव्वे को बाप बनाया. कारण संतांना देखील हे कर्मकांड मान्य नाहीत. आणि ज्या दिवशी मी दावा घातला, मुलानं आणि माझ्या पत्नीनं पिंडदान केलं. नुसतं कावळा नाही चिवला, पावशे साहेब 13 कावळे होते आणि हे स्वतः त्या कार्यक्रमाला होते. ह्या गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येतात की आपण त्या सुधारणा केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं तो दावा यशस्वी झाला. त्यानंतर 2024 मध्ये भारतातली आमची पहिली ग्रामपंचायत अशी आहे की आम्ही आई बहिणीवरून जर शिवी दिली तर 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय करत असताना मग जर शिवी दिली तर त्याचं व्हेरिफिकेशन कसं करायचं, शिवी का देऊ नये. आम्ही लोकांना सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी आपल्या आचरणातून सगळ्यांना सांगितलंय परश्री माते समान, परंतु आपल्याकडे उलट आहे, आपली श्री माते समान, दुसऱ्याची नाही. म्हणून ज्या मातेच्या गर्भामध्ये राहून 9 महिने राहून आपण जन्म घेतो त्या पवित्र देहाला शिव्या देऊन अर्वाच्य भाषा वापरून कलंकित करणं, बदनाम करणं हे चुकीचं आहे. आपण बघतो एखादा पुरुष
त्याची जर पत्नी गेली तर तो म्हणत असतो 1 वर्षाच्या आतमध्येच माझं काही नाही बरं का, पण पोरांसाठी दुसरं करावं लागेल. आणि तोच प्रकार जर खऱ्या अर्थाने आपण त्या लेडीजच्या वतीनं जर बघितलं, त्या महिलेच्या बाबतीत जर बघितलं, तर तिच्याही लहान मुलांना बापाच्या छत्राची आवश्यकता असते, तिलाही आयुष्यभर साथीदाराची गरज असते. हा विचार कुठं होत नाही. पण सौंदळा ग्रामपंचायतीने केला. आम्ही विधवा पुनर्विवाहाला देखील परवानगी दिली. ग्रामपंचायतीच्या वतीनं 11,000 रुपये अनुदान देऊन एक विधवा पुनर्विवाह आम्ही लावला देखील. त्यानंतर आपण बघतो की जातीयवादाचं विष जे काही भारतामध्ये भयंकर पेरलं गेलेलं आहे आपल्या देशामध्ये, आणि त्याची उदाहरणं आपण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पण बघतो. म्हणून कवी वामनदादा कर्डक म्हणतात, भीमा तुझ्या भारतात जात आहे, ही जात खऱ्या अर्थाने तुझ्या चळवळीचा घात आहे. मित्र जरी मित्राच्या घरी जात आहे, पण ही जात त्याच्या आतल्या मनात आहे. यावेळी प्रमुख पाहुणे शरद आरगडे यांनी गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक केलेच, पण उपस्थित सरपंचांना एक नवी दिशाही दिली. गावाला केवळ विकासाच्या घोषणा नकोत, तर शिवीगाळ मुक्त गाव, अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातमुक्त गाव असे ऐतिहासिक बदल घडवून आणा, असे आवाहन त्यांनी केले. या पुरस्कारामुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. बाबासाहेब पावसे, अमोल शेवाळे, प्रवीण कडाळे, सोमनाथ डोळे, विनायकराव थोरात, भारत शेवाळे, रामनाथ पवार, मंगेश जाधव, संजय हळनोर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे. अशा प्रकारे एका निर्भीड लेखणीचा आणि निस्पृह समाजसेवेचा सन्मान अहिल्यानगरच्या भूमीत झाला आहे. या बातमीसह आपण येथेच थांबतोय. पाहत रहा झुंझार न्यूज, परिवर्तनाचा नवा आवाज. धन्यवाद. स्वादिष्ट राईस खीर आता घरच्या घरी. सुरुवात करूया राजहंस दुधापासून. पॅनमध्ये दूध गरम करून छान उकळी आणा. आता कढईत तांदूळ हलक्या आचेवर भाजून घ्या. त्याच कढईत राजहंस तूप घाला. यानंतर काजू आणि बदाम घालून सोनेरी रंग येईपर्यंत रोस्ट करा. भाजलेले ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवा. आता त्याच कढईत मनुके हलकेसे रोस्ट करा. मग त्यात भाजलेले तांदूळ आणि थोडंसं पाणी घालून तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर उकळलेलं दूध त्यात घाला. सगळं मिश्रण छान एकजीव करा. आवडीनुसार साखर घालून पुन्हा हलक्या हातानं मिक्स करा. आता रोस्ट केलेले काजू, बदाम आणि मनुके घालून खीर मंद आचेवर उकळू द्या. हळूहळू खीरीला रिच आणि क्रीमी टेक्स्चर येऊ लागतं. तयार खीर बाउलमध्ये सर्व्ह करा. वरून ड्रायफ्रुट्स घालून सुंदर गार्निशिंग करा. प्रत्येक चमच्यात गोडवा आणि घरगुती स्वादाची खास मजा. फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करा ही रिच राईस खीर. राजहंस, चवीत परंपरा.